तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा कळो आले। आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा कळो आले। मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संत संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा कळो आले। तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भावशुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा कळो आले। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या, दुसरी चरण संतांच्या, दुसरी चरण संतांच्या। जय जगमोहने कसे जावे, जय जगमोहने कसे जावे, जगमोहने कसे जावे, जगमोहने कसे जावे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। योऽन्त प्रविश्य मम वाञ्छमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम्, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादें, प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा कळो आले। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगद्वंदनीय ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेले देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय यांचा 6 चरणांचा मागणी पर प्रकरणातला अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल अभंग तुकोबाराय यांचा आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी, प्रारंभ करण्यापूर्वी काहीशी प्रस्तावना, कशा निमित्ताने कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, हे सर्व श्रोते मंडळी जाणतात, तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य। या नात्याने अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा वैकुंठवासी हरिभक्तपरायण नाना महाराज वडनेरे यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तपरायण गोविंद महाराज लगड, तसेच हरिभक्तपरायण पंडित महाराज कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने आणि व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण विष्णू महाराज सुळे बारसवाडा यांच्या उपस्थितीत तुम्हा सर्व श्रोत्यांचा झालेला लाभ, या संबंधाने परिसरातील उपस्थित असलेले सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळ, उत्कृष्ट अशा गायनाचार्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज गोरे, तुम्हाला नमस्कार। हरिभक्तपरायण ललित महाराज शिंदे मृदुंगवादक, दोन्ही शिंदे आहेत त्याच्यामुळे गोंधळ झाला, तुम्हाला नमस्कार। हरिभक्तपरायण संजय महाराज शिंदे
उत्कृष्ट अशा प्रकारचे गायनाचार्य, तुम्हालाही नमस्कार. उत्कृष्ट मृदुंगाचार्य शिंदे महाराज, त्यांनाही नमस्कार. महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य आमचे वडील हरिभक्तपरायण एकनाथ महाराज भांडे, त्यांनाही वंदन करतो. या ठिकाणी ज्यांनी मला या ठिकाणी कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं असे हरिभक्तिपरायण अशोकराव शिंदे आणि अधूनमधून हरिभक्तपरायण उत्तम नाना शिंदे यांनी करून दिलेलं स्मरण, तसेच परिसरातील उपस्थित असलेले आमचे जोपूळचे हरिभक्तपरायण कैलास महाराज जाधव, ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी नमस्कार करतो. त्याचप्रमाणे नवनाथ महाराज बोरगुडे हरिभक्तपरायण, चांगलाच परिचय आहे आमचा त्यांचा नैताळ्याचे, त्यांनाही नमस्कार. त्याचप्रमाणे या संबंधाने उपस्थित असणारे इथे सर्व तरुण मित्रमंडळी, हरिभक्तपरायण लखन आणि सागर, बरोबर ना, आणि तसे सर्व तरुण तडफदार मंडळी, सर्वांना नमस्कार. थेटाळे ग्रामस्थ पंचक्रोशीतले आमच्या ताई साहेब इथं बसलेले आहेत, त्यांनाही नमस्कार करतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आणि ज्यांनी आपल्याला साऊंड सिस्टीम अतिशय चांगल्या प्रकारे पुरवली अशी आहे अमोल गायकवाड विठ्ठलवाडी, हां, आणि रॉयल डेकोरेशन ज्यांनी केलं असे वैभव शिंदे ना, हां, तुम्हालाही नमस्कार. सर्वांचं या कार्यक्रमामध्ये अतिशय योगदान आहे आणि चांगल्या कार्याला आपण योगदान केलंच पाहिजे, बरोबर की नाही. श्रमदान असेल, अन्य कोणत्याही प्रकारचं दान असेल. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस मी इथं आलो आणि बोर्ड बघितला, त्यात मी सांगितलं की सगळे तरुण मंडळी आहेत, ज्येष्ठांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही जी तरुण मंडळी आहे त्यांच्याबद्दल तर निश्चितच काय केली व्यक्त केली पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि त्यांना बघितल्यानंतर मग मला आठवलं तुकाराम महाराजांचा अभंग, नाही का, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. लोक म्हणे मज घडता तू सेवा, मज घडता तू सेवा, घडता तू सेवा, घडता तू सेवा. माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. अशांची सेवा घडायला पाहिजे, नाही का. त्यांच्याबद्दल कृतज्ञता निश्चितच व्यक्त केली पाहिजे. एक लक्षात घ्या, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ का कृतज्ञ, कृतज्ञ, आणि केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ. भारतीय संस्कृती ही कृतज्ञता व्यक्त करणारी आहे आणि कृतज्ञता नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ नाही. महाभारतात एक विचार आलेला आहे ललित महाराज, एक राजा असे, तो त्याचा कारभार सुरळीतपणे करत असे आणि त्या राजाच्या राज दरबारामध्ये एक राजहंस येत असे. त्या उद्यानामध्ये तो राजहंस राहत होता. त्या राजहंसाचं वैशिष्ट्य काय, तर तो रोज ब्राह्ममुहूर्तावर उठत असे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय, सूर्योदय झाल्यानंतर का सूर्योदयाच्या अगोदर, आदित्य सूर्योदया पूर्वी 2 तास, बरोबर. हे त्या राजहंसाचं वैशिष्ट्य असे. फक्त ब्राह्ममुहूर्तावर उठत नसे, ब्राह्ममुहूर्तावर तो उठत होताच होता. एक लक्षात घ्या, ब्राह्मस्नान करत असे, सकाळी स्नान करत असे, ब्राह्मचिंतन करत असे, सकाळी परमेश्वराचं नामचिंतन करत असे. नामचिंतन केल्यानंतर तो पुन्हा राजदरबारात येत होता. राजदरबारात त्याचं मोठं जल्लोषात स्वागत करत असे राजा. राजाने विचारला आज ब्राह्ममुहूर्तावर उठले का? हो म्हणे महाराज, निश्चित, मनुष्यवाणीने तो बोलला. आणि सांगितलं की आज काय चिंतन केलं त्याचं थोडंसं ज्ञान आम्हाला द्या. आणि तो राजहंस ते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यानं जे ज्ञानार्जन केलेलं आहे
ते ज्ञान कोणाला देत होता? राजाला. असा दैनंदिन त्यांचा कार्यक्रम राहायचा. दिन रजनी हाची दंदा गोविंदाचे पोवाडे. पावडणीवर गोविंदाचे पोवाडे. एक लक्षात घ्या, रोजचा. आणि एके दिवशी तो राजहंस ज्या झाडावर राहत होता त्या झाडाच्या खाली एक पथिक आला. पथिक म्हणजे काय? प्रवासी. प्रवासी आला आणि प्रवासी आला आणि त्या झाडाखाली बसला. झाडाखाली बसल्यानंतर त्या झाडाच्या पानातून एक सूर्याची तिरीप त्याच्या डोळ्यावर येत होती, म्हणजे प्रकाश. आणि तो आपल्या झाडाखाली आलेला आहे. आणि अतिथी देवो भव, नाही का? मग अतिथीचा आपण काय केला पाहिजे? सन्मान केला पाहिजे. म्हणून त्या राजहंसाने त्याचे पंख पसरवले आणि त्याला ऊन लागू नये म्हणून त्यांना सावली देण्याचा प्रयत्न केला. आणि मनुष्यवाणीने त्याच्याशी बोलावू लागला, तुम्ही आमचे अतिथी आहात, आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण त्याचा आदर सत्कार करतोच, नाही का? अहो या बसा. त्याप्रमाणे त्याचा आदर सत्कार केला आणि त्यांना सांगितलं की आता तुमचा पुढचा प्रवास काय? म्हणे मी आता लगेच चाललो. ठीक आहे, काय हरकत नाही. तो प्रवासी जायला निघाला, पण राजहंसाने सांगितलं हा आता आपला अतिथी आहे, त्याला काहीतरी पाहुणचार करायला पाहिजे. मग त्याला सांगितलं की अरे बाबा, पुढची जी वाट आहे ती थोडीशी अवघड आहे, तुला त्या वाटेने जाणं थोडंसं मुश्किल आहे. म्हणे मग आता काय करू? म्हणे माझ्यासोबत मी तुला काही फळं वगैरे आणून देतो, ते तू शिदोरी म्हणून ने. भूक नसो शिदोरी असो, नाही का? आणि मग म्हणे मी तर तुम्हाला काही पाणी आणून देऊ शकत नाही. त्या तिथं सरोवर आहे, त्या सरोवराकडे तुम्ही जा आणि तुम्ही काय करा? पाणी जलप्राशन करा. त्या राजहंसाने सांगितल्याप्रमाणे त्या प्रवाशाने जल सोबत घेतलेला आहे, फलहारही सोबत घेतलेला आहे. फलहार सोबत घेतल्यानंतर राजहंसाने सांगितलं एक लक्षात घ्या, पुढं तुम्हाला आणखीन अन्न लागेल, ते मिळणार नाही. म्हणे काही हरकत नाही, म्हणे माझं भागून जाईल. म्हणे रात्र त्या ठिकाणी काढली. रात्र काढल्यानंतर बरं का महाराज, सकाळी तो प्रवासी निघाला आणि त्याच्या लक्षात आलं की राजहंसाने आपल्याला सांगितलं होतं की पुढं आपल्याला फळं आहार वगैरे काही मिळणार नाही. म्हणे मग आता काय करायचं? त्या प्रवाशाने काय करावं? त्या प्रवासाने त्या राजहंसाला तिथं मारलं, त्याचे खांडोळे केले आणि प्रवासाला शिदोरी म्हणून नेलं. आता याला कृतज्ञ म्हणायचं का कृतघ्न म्हणायचं? राजा वाट पाहत होता ना. इथं एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, राजहंस ब्रह्मचिंतन केलं का नाही? का तो आजारी पडला का काय? सेवकाला बोलवलं, जा म्हणे त्या राजहंसाचा शोध घ्या. त्या राजहंसाचा शोध घ्यायला निघाले आणि पाहिलं आणि त्यांचे ते दृश्य लक्षात आलं की या प्रवाशाने त्या राजहंसाला काय केलेलं आहे? ठार मारलेलं आहे. आणि राजदरबारात आला. राजाला सांगितलं की राजा, त्या प्रवाशाने त्या राजहंसाला काय केलेलं आहे? ठार मारलेलं आहे. म्हणे मग आता जा त्याला पकडून आणा. त्याला पकडून आणलं. म्हणे असा काय अपराध केला होता राजहंसाने माझ्या की तू त्याचा वध केला? म्हणे त्यानं तर काही अपराध केला नाही, उलट त्याने मला मदतच केली होती. म्हणे मग आता तुला शिक्षा भोगावी लागेल. काय? तर म्हणे जशी राजहंसाची खांडोळी केली त्याचप्रमाणे सैनिकांना आदेश दिला की याच्या सुद्धा शरीराचे तुकडे तुकडे करा आणि बाहेर फेकून द्या. आणि त्या प्रवाशाच्या शरीराची खांडोळी केली आणि राजदरबाराच्या बाहेर, गावाच्या बाहेर फेकून दिली. म्हणजे कोल्हे कुत्रे लांडगे काय असतील ते खाऊन टाकतील. म्हणे एक दिवस झाला, 2 दिवस झाले, कोल्ह्यांनी त्या मासाला शिवलं सुद्धा नाही. जनता तक्रार घेऊन यायला लागले राजाकडं. राजा, ते मांस खाऊन नाही राहिले, काय करायचं? म्हणे अरे ते प्राणी त्यांनी तर खायलाच पाहिजे. म्हणे मग आता? म्हणे त्या तिकडं राक्षसांची संख्या थोडीशी जास्त आहे, तर तिकडं त्यांना सांगा, त्यांना ते वाटा. मग राक्षसांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला ते मांस, तुम्ही नरभक्षी आहात, तुम्हाला ते मांस सेवन करावं लागेल. म्हणजे ठीक आहे, आमचं तर अन्नच आहे ते. राक्षसांमधला प्रमुख तिथं आला. त्यानं त्या वासाचा तुकडा घेतला, त्या मांसाचा तुकडा घेतला, वास घेतला आणि फेकून दिला. आणि मग राजाने बोलवलं, का रे तुम्ही ते मांस का खात नाही? त्या राक्षसाने असं उत्तर दिलं की राजा, आम्ही कृतज्ञ व्यक्तीचं मांस खातो, कृतज्ञ व्यक्तीचं मांस खात नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे अशी दशा
कृतज्ञ व्यक्तीची होत असते. म्हणून माणसाने सतत या जीवनामध्ये काय असलं पाहिजे? कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ असता कामा नाही. एक लक्षात घ्या, चित्र विचित्र अशा प्रकारची सृष्टी परमेश्वराने या ठिकाणी निर्माण केलेली आहे, नाही का? एका ठिकाणी म्हटलेलं, एक एक केली भूचरे, एक एक केली खेचरे, एक एक केली जलचरे, चरे आचरे ती एके. या परमेश्वराने अनेक प्रकारचे, नानाविध प्रकारचे, अनेक रंगाचे, अनेक ढंगाचे लोक तयार केलेले, कृतज्ञ लोक तयार केले, कृतज्ञ व्यक्त लोक तयार केले. चल म्हणजे एका ठिकाणी थांबणार, जाणार चल, अचल. एक एक केली भूचरे, काही जमिनीवर राहणारे प्राणी. एक एक केली खेचरे, एक एक केली जलचरे, काही अवकाशात गमन करणारे, काही जमिनीवरही राहणार, काही पाण्यातही राहणारे, असे जीव निर्माण केलेले आहेत. किती वैशिष्ट्यपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे. परमेश्वराला एकट्याला करमलं नाही महाराज. सर्पाच्या यवनिका ठाई ते म्या चरणही केले नाही, आणि एकी केली बहुपायी. इतकी विचित्र सृष्टी केली की 7 फुटाचा साप सागर, त्याला एकही पायरी लखन, आणि 6 इंचाची गोम, त्याला पाय किती आहे ते मोजावं लागतं आपल्या चष्मा, नाही का? विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारची सृष्टी निर्माण केलेली आहे. आणि त्याबद्दल आपण निश्चितच काय केले पाहिजे? कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ज्यांनी मला ही सेवा दिली, म्हणून ही कृतज्ञता व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे, म्हणून या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त केली. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. आणि सुरुवातीलाच तुकोबाराय म्हणतात, देवा देवा, सुरुवात. आणि शेवटी काय म्हटलेले? तुका म्हणे देवा. हे संबोधन आहे. जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवान पांडुरंग परमात्मा यांच्यामधला हा झालेला काय आहे? संवाद आहे, नाही का? देव परमेश्वरासोबत वादही घालतात, संवादही साधतात, भांडणही करतात आणि भजनही करतात. लक्षात घ्या. फक्त फरक इतकाच आहे नवनाथ महाराज, की आपल्या भजनानेही देव प्रसन्न होईल की रे याची शक्यता कमी आहे, पण परमेश्वराच्या भांडणाने सुद्धा देव प्रसन्न होतो. विठ्ठल विठ्ठल. एक लक्षात घ्या, ज्या वेळेस चोखा मिळाला बांधलं होतं आणि बैलावर आसूड ओढणार, त्यावेळेस कर्मवेळा आणि सोयराबाई कर्मवेळाने सांगितलं की आई चाल, बाबा जर जिवंत बघायचे असतील तर लवकर चाल. त्यावेळेस कर्मवेळा सुद्धा परमेश्वरासोबत भांडला. काय म्हटले कर्मवेळा? जन्म गेला उष्टे खाता, जन्म गेला उष्टे खाता, जन्म गेला उष्टे खाता, जन्म गेला उष्टे खाता. लाज नाही तुझ्या चित्ता, 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 लाज नाही तुझ्या चित्ता. जन्म गेला उष्टे खाता, लाज नाही तुझ्या चित्ता, लाज नाही तुझ्या चित्ता, लाज नाही तुझ्या झेपेला कुशिंद घाला, लाज नाही तुझ्या चित्ता, लाज नाही तुझ्या चित्ता, लाज नाही तुझ्या चित्ता, तुझ्या चित्ता. लक्षात घ्या, परमेश्वरासोबत सुद्धा ते भांडलेलं आहे. का? तर तेवढी जवळीक आहे, नाही का? तसे त्यांना, आता तरुण मित्रमंडळीचा मगा विषय चालला होता, त्यांना तसे संस्कार सीतामाईने सुद्धा तशा प्रकारचे काय केलेले संस्कार केले होते त्यांच्या मुलांवर. लवकुश, नाही का? वनात राहुनी
सीतामाईने लवकुश सांभाळिले, मन आईचे डोले, बाळाचा पाळणा हाले. नदीला पूर असता अंधार, नदीला पूर असता अंधार, कृष्णाशी सांभाळिले, मन आईचे डोले, बाळाचा पाळणा हाले. असे संस्कार अर्थात ते उपजतच आहेत, नाही का. आता या ठिकाणी उपकाराची आपण भाषा करत होतो. परमेश्वराने आपल्यावर जे उपकार केलेले आहे ते आपण विसरता कामा नाही. त्याने इंद्रिय दिले, हात दिले, नाही का. आणि एवढं मिळून आपण जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, भयाचे प्रेम चिंतन, भयाचे करीने चिंतन, जग जीवन नारायण, राहीन गुण तयाचे, जग जीवन देहाने परमेश्वराचं काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. नुसतं भोजन करता कामा नाही, नाही का. देवे दिला देह भजन म्हटलं, लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की देवा तू सगळ्यांना न्याय देणार आहे, नाही का. तुम्हा सनकाधिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिदला पुतने, जे का विषाचे असताना पाने मारू आलासी. अरे भक्ताला ओंजारून जे सुख भगवान परमात्मा देतो तेच दैत्यांना मारून देतो. कारण तुझे पाय समान आहेत, नाही का. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एकदान शूरदाता देवा. आता मला तुझं भजन करायचं आहे. माझ्यावर फक्त आता एकच उपकार कर. माझं भजन केव्हा होईल? ज्या वेळेस मला या देहाचा विसर पडेल तेव्हा. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु देवाता
देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. देवा या देहाचा आठव झाला नाही पाहिजे, या देहाचा नाठव झाला पाहिजे नाही का. जर देहाबद्दल आपण विचार केला, मी जर माझं एवढं बोट तोडलं तुमच्या समोर ठेवलं, नवनाथ महाराज तुम्ही म्हणणार काय भांडे महाराज आहे म्हणून? हात पाय इंद्रिय सगळे मिळून हे झाले, हे नवनाथ महाराज, हे आमच्या ताई नाही का. एक लक्षात घ्या, देवा आता ऐसा करी उपकार, या देहाचा जोपर्यंत मला विसर पडत नाही तोपर्यंत मला सुखाची प्राप्ती होत नाही. हे फक्त आपल्याला दिसतंय, पूर्ण शरीर नाही. भांडे महाराज आहेत, हा आदित्य आहे, हा सागर आहे, हे गायनाचार्य आहेत, हे मृदुंगाचार्य आहेत नाही का. फक्त शरीर आहे, आत्मा महत्वाचा आहे नाही का. पण त्या देहाचा काय झाला पाहिजे, विसर झाला पाहिजे. एका ठिकाणी वर्णन केलेले, हे विपाये आगी पडे तरी भस्म होऊनी उडे, जाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा नाही का. म्हणजे या देहाची इतकी वाईट अवस्था होते की हा आगीत नष्ट करावा लागतो. त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही. बाकीच्या जनावरांचा तरी कातडे म्हणून काहीतरी वापर केला जातो, पण मनुष्याचा देहाचा तसा कुठलाही वापर केला जात नाही. आपण सायासे करुनी बहुते का आर्जवावी संपत्ती येथे, उदो असतो या देहाते प्रति पाळावे का. सकाळ झालं की आपण कामाला जातो, संध्याकाळ झाली तरी म्हणजे दिवसभर आपले कष्टात जातात, बरोबर आहे की नाही. दिवसभर या देहाचा आपण काय करतो, पोषण करतो. पण मग त्याचा वापर कशासाठी झाला पाहिजे, परमेश्वराच्या नामचिंतनासाठी झाला पाहिजे. म्हणून देवे दिला देह भजना गोमटा नाही का. मग देवा हा जो काही देह आहे, या देहाचा आणि माझा काय झाला पाहिजे, विसर पडला पाहिजे. म्हणून देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. विठ्ठल विठ्ठल. बिल्वमंगळ राजा इतका आसक्त झाला होता, त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं. कोणतीही गोष्ट त्या बायकोला विचारल्याशिवाय करत नव्हता. एके दिवशी तो बाहेर गेला, बाहेरून आल्यानंतर बघितलं बायकोचा काही तपास नाही. शेजारी विचारलं, अहो माझ्या बायकोला बघितलं का. म्हणे नाही, आम्हाला न सांगता निघून गेली. म्हणे कुठे गेली. म्हणे माहेरी निघून गेली. म्हणे मला न सांगता माहेरी जाऊच शकत नाही. म्हणे मी छाती टोकपणे सांगतो, ती तुझी बायको माहेरीच गेलेली आहे. माहेरी गेली, ठीक आहे. मग तो विचार करत बसला, मला न सांगता ही माहेरी गेली कसं काय. आणि इतका आधीन झाला. असेच पाण्या पावसाचे दिवस होते, नदीला पूर आला, कादवा नदीला. एक प्रेत होतं, प्रेताला धरत धरत, पण त्याला प्रेत हे लाकूड वाटलं. कारण डोळ्यासमोर फक्त देह कोणाचा, रुक्मिणीचा. त्याच्या दृष्टिकोनातून ती रुक्मिणीच आहे ना. त्या प्रेताला धरत 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 तो पुढे गेला. पुढे गेल्यानंतर 2 मजले त्या काळात वरून दोरीसारखं काहीतरी दिसलं त्याला. दोरी नव्हती, वासुकी नावाचा साप होता. त्याला पकडत पकडत दरवाजा ठोकला, वर गेला, धाड धाड, आणि बघितलं. म्हणे का हो तुम्ही इथं कसं काय. म्हणे मी तुला पाहायला आलो. म्हणे काय. म्हणे मी तुला पाहायला आलो. म्हणे एवढ्या पावसाचं एवढ्या पुराचं. म्हणे आले कस काय. म्हणे हे काय. म्हणे इथं लाकूड आहे. म्हणे त्या लाकडाला धरत आलो. म्हणे लाकडाला धरून आला. म्हणे अहो ते लाकूड नाही, प्रेत आहे. म्हणे मग वर आले कस काय. म्हणे ही काय मोठी दोरी आहे. म्हणे चांगली चपळ आहे. म्हणे हा काय आहे, दोर आहे. एवढे जर प्रयत्न तुम्ही जर परमेश्वर प्राप्तीसाठी जर केले असते तर निश्चितच तुम्हाला काय झाला असता, परमेश्वर प्रसन्न झाला असता. आपल्याला इतरांनी सांगितलेला उपदेश पटत नाही, पण बायकोने सांगितलेला उपदेश पटकन पटतो. तसाच ताडताड निघाला. रात्र झाली होती. रात्र झाली, सकाळी सूर्योदय झाला आणि देवाला पाहायला निघाला. तो देवाला पाहायला गेल्यानंतर त्याचं लक्ष परत
2 लेडीज हांडे भरून जात होत्या. त्याचं लक्ष तिकडे गेलं. त्या बाई त्यांच्या घरी आला, भरलेला हांडा ठेवला. हा देव पाहायला गेला होता. गेला कोणाच्या पाठीमागं? त्यांच्या पाठीमागं गेला आणि ती म्हणे, का हो तुम्हाला कोणी पाहिजे का? तिला वाटलं पाहुणे घेऊन असतील. ती म्हणे नाही. म्हणे मग तुम्ही इथं कशी? मग तो जागा झाला. म्हणे बाई मला 2 दाबण द्या म्हणे. तिला वाटलं असं लागत असेल काही पोते बिते शिवायला. दाबण आणलं आणि तसेच तिच्या डोळ्यासमोर त्याच्या डोळ्यात घातलं. म्हणे ज्या डोळ्यांनी मला इथं आणलं देवा, ते डोळे मला नकोय. राहू आता हिची ध्यान, डोळा मन लंपट. फार लपट इंद्रिय ती कधी काय घात करतील त्याचा भरोसा नाही. म्हणून देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी बज. असा हा देह आहे. त्याला फार चोचले पुरवा लागतात, जिबेचे चोचले काय सगळं काय. मग आता माझा जीव तेव्हाच सुखाला प्राप्त होईल, तेव्हाच मला सुख मिळेल. अभंगाच्या तरीच हा जीव सुख पावे माझा, 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 तरीच हा जीव सुख पावे माझा. परदेशी राजा खरे आले, 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 परदेशी राजा खरे आले. तरीच हा जीव सुख पावे माझा, 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 तरीच हा जीव सुख वा. तरीच हा जीव सुख पावे मा. तरी उपकार, जर माझ्यावर तू उपकार केले तर, जर आणि तर. अभंगाचं 2ऱ्या चरणात तर
आणि जर पहिलं चरण, तिसरं चरण, चौथं, पाचवं, सहावं जर देवा तू माझ्यावर उपकार केले तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशी राजा कोळवाले. जर माझी वृत्ती तुझ्या पायाशी स्थिर राहील, तुझ्या पायाजवळ माझी बुद्धी स्थिर असेल तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशी राजा कळोवाले. जर आस, भय, चिंता, लाज किंवा लज्जा, काम, क्रोध यांचा आणि माझा संबंध देवा तोडला तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशी राजा कळोवाले. माझं एकच मागणं आहे, जर तू मला संतांची संगत दिली तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशी राजा कळोवाले. आणि जर माझी सेवा ही भावशुद्ध असेल तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशी राजा कळोवाले. जर आणि तर भव्य सागर लक्षात ठेव. जिथं जर आला तिथं तर आहे. म्हणजे दुसरं चरण वगळलं तर बाकीचे सगळे सुखासाठी. आपण सर्वजण इथं कशासाठी आलेलो आहोत? सुखासाठी आलेलो, बरोबर? सुख प्राप्त करण्यासाठी आले. जीवन रूपी गंगा ही 2 तटांनी वाहते. किती तटांनी वाहते? 2 तटांनी. पहिला जो तट आहे तो सुखाचा तट आणि दुसरा जो तट आहे तो दुःखाचा तट. जशी आपली गोदामाता वाहते आहे, नाशिकवरून जाते, मराठवाड्यात जाते, पुढं कुठं मिळते? समुद्रात. तिला किती तट आहेत? 2. सुखाचा तट आणि दुःखाचा तट. आपल्या जीवनामध्ये कधी सुख येतं तर कधी दुःख येतं. एकदम सुख आहे असाही एखादा व्यक्ती नाही आणि एकदम दुःखी आहे असाही एखादी व्यक्ती नाही. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम, न नित्यम लभते सुखम, न नित्यम लभते दुःखम. नुसतं सुख आहे असंही नाही, नुसतं दुःख आहे असंही नाही, नुसतं कार्यक्रम चालू आहेत असंही नाही. एखाद्या वेळेस पडायचा काळ असला पाहिजे, नाही का? विठ्ठल विठ्ठल विनोदाचा भाग चालला. फक्त सुख आलं की दुःख आहे, दुःख आलं की सुख आहे, नाही का? सुख प्रत्येकाच्या वाटेल नाही. भागवतामध्ये सांगितलेलं आहे, इंद्राला सुद्धा सुख मिळालेलं नाही. न इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनं. अरे त्या इंद्राला सुद्धा सुख नाही. ज्यावेळेस भगवंत स्मरण करत होते आणि रुक्मिणी मातेने त्यांच्याकडे बघितलं, रुक्मिणी मातांना त्यांचं स्मित हास्य दिसलं. ते हसायला काय झालं देवा, तुम्ही स्मित हास्य केलं? अगं रुक्मिणी, मी त्या भूतलावर एक दृश्य बघत आहे. कोणतं दृश्य बघत आहे सांगा ना मला. म्हणे पाय तू नीट. त्या काळात वेगळे टीव्ही होते. आणि म्हणे काय, म्हणे त्याच्यात काय पाहण्यासारखं? म्हणे मुंग्याची लाईन चाललेली म्हणे. पृथ्वीवर कितीतरी अशा लागल तेवढ्या मुंग्या म्हणे. मुंग्याची लाईन चालली म्हणे. नीट बघ म्हणे. एक मुंगी दुसऱ्या मुंगीवर बसलेली आहे म्हणे. मग ती आजारी असेल, त्यात काय एवढं? म्हणे नाही, ती मुंगी आजारी नाही, ती दुसरी तिसरी कोणी नाही, मागच्या जन्मीचा तो इंद्र आहे म्हणे. म्हणजे इंद्राचं पद गेलं. इंद्राला दुसरं नाव सुरेंद्र, तिसरं नाव सांगू का? देवेंद्र. विठाला विठाला पद गेलं पण मत काही गेला नाही. न इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनं. अरे आपण ज्या रस्त्याला जातो तो रस्ता सुखाचाच नाही तर तुम्ही त्या मार्गाला गेले कसे? मला पुण्याला जायचं, अरे गाडी नाशिकला चालली. आपल्याला कपडे घ्यायचे, आपण कुठं जाऊ? कपड्याच्या दुकानात. त्याला काय म्हणतात? वस्त्रालय. कपडे घ्यायचे म्हटल्यावर काय? वस्त्रालय. भोजन करायचंय, भोजनालय. बरोबर की नाही? आजारी पडलो, तब्येत बरी नाही, औषधालय. भोजनालय आहे,
औषधालय आहे. जर तुम्ही औषधालयात गेले आणि म्हटले की मला 10 रुपयाचा वडापाव दे बरं, तो म्हणजे याच्या डोक्यात फरक पडला पाहिजे. जिथं जी वस्तू विक्रीला आहे तिथंच तुम्हाला ते मिळेल ना. मग आपल्याला सुखालयात जायचं आहे अशोकराव, आणि सुख जर प्राप्त करायचं असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल? देवालयात जावं लागेल. त्याच्यासाठी देवालय आहे. पण आपण दुःखालयात बुडालेलो आहोत नाही का. हा संसार दुःखाने हे झालेला आहे, दुःखमय आहे. आणि दुःखातच आपण काय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत? सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोण, सुखाचा विचार नाही कोण, सुखाचा विचार नाही कोठे. सुख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कोण, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. हा संसार दुःखमय आहे. आणि त्याच्यात आपण काय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत? सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण जिथं दुःखालय आहे तिथं आपल्याला काही सुख मिळणार नाही. म्हणून आपण परमेश्वराचं नामचिंतन केलं पाहिजे. पण त्याच्यासाठी करायचं काय? आता आला आमच्या लक्षात की सुख मिळवण्यासाठी आम्हाला परमेश्वराचं नामचिंतन करायचं. पण मार्ग तर सांगा, कोणत्या वाटेने जायचं, कोणता मार्ग चांगला आहे नाही का. जर आपल्याला परमेश्वरापासून सुख प्राप्ती करायची असेल तर दास बनलं पाहिजे. दास बनायला शिकलं पाहिजे. इतरांचं दास जर बनलं तर आपल्याला थोडाफार फायदा होईल, फारच फार पगारवाढ होईल, इन्क्रिमेंट मिळेल. पण सुख मिळेलच असं काही सांगता येत नाही. मग दास करायचं व्हायचं असेल तर दासा सर्व काळ तेथे सुखाचा कल्लोळ. तिथं सुखच सुख आहे. तुम्ही दास व्हा ना, पण कोणाचं? परमेश्वराचं. पण दास तर झालो, पण तरी आम्हाला पाहिजे तसं सुख मिळत नाही. पण ते मनाने झालं पाहिजे नाही का. मग आता काय करायचं? म्हणून या शरण जावे, मनोनिया शरण जावे, मनोनिया शरण जावे, मनोनिया शरण जावे. सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे, भावे देवाचे, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची. निवृत्ती करायची. म्हणून या शरण जावे, सर्व भावे देवासी, तो उतरील पार. भवदुस्तर नदीचा, दुःखरूपी नदीचा, त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल? आपण दूर जाऊ, आपल्याला सुख मिळेल. म्हणून देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा कळू आले. मग देवा आता माझ्या लक्षात आलं, 8:30 वाजत आले की देहाचा विसर पडला पाहिजे, पण माझं चित्त तुझ्या पायी स्थिर झालेलं पाहिजे. अभंगाचं 3रं. ताव देची राखे पाया पासी, 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 ताव देची राखे
चित्ता राखे पाया पाशी सकळ वृत्तीसी अखंडित. माझं चित्त तुझ्या पायाशी काय पाहिजे? स्थिर पाहिजे. त्यासाठी माझं मन तुझ्या नामचिंतनात रमलं पाहिजे, नाही का? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. मन म्हणजे काय? हे फार पळतं इकडं जाय. बहुत चंचलाचे पेळे, बहुत चंचलाचे पेळे, चंचल आहे. कधी इकडे जाय तिकडे जाय, कधी कोटमगावला जाय, कधी 9 वाजतील. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सर्व सिद्धीचं कारण आहे मन. म्हणजे काय? मन म्हणजे काय? माइंड इज न्यूट्रल गिअर, नाही का? मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आणि मन जर ताब्यात असेल तर निश्चितच आपलं चित्त हे परमेश्वराच्या पायाजवळ राहील, नाही का? कारण हे इंद्रिय जसं म्हणतात तसं पद्धतीने मन काय करतं? अनुसरण करतं. ही इंद्रिये जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू, नाही का? म्हणून हे इंद्रिय जसे म्हणतील तसं आणि त्या पद्धतीने मग मनुष्य वागायला लागतो, नाही का? त्याला विषयांचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. एखाद्याला जर होऊ नये असं पण समजा पान चावलं तर त्याला कडुलिंबाचा पाला देतात असं म्हणतात. आणि तो त्याला त्या प्रसंगी काय लागतो? गोड लागतो. आणि एखाद्याने फळं वगैरे आणले, काय करतात? तोंडाला चव नाही का? म्हणजे अशी अवस्था आहे. म्हणून ठाव देई चित्ता राखे पाया पाशी. आणि चित्त परमेश्वराशी एकदम एकरूपपणे परमेश्वराचं नामचिंतन करतो. एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. एक छोटंसं पोरगं याच्या सारखं मंदिरात गेलं, पार्वती मंदिरात थेताळाच्या. दृष्टांत बदलून सांगतो. परमेश्वराचं नामचिंतन चालू आहे. हरिपाठ झाला, प्रार्थना झाली, डोळे मिटून शांत बसलेलं होतं आणि तोंड त्याचं चालू होतं. आमचे उत्तम नानासारखे तिथं वरिष्ठ आले वारकरी. त्यांनी विचारलं की बाळा तू काय करतोय? तो म्हणतो मी परमेश्वराचं नामचिंतन करतोय. मग मला एकदा सांग बरं, प्रार्थना तर आटपली, हरिपाठही झाला, कीर्तनही संपायवर आलं, म्हणे म्हणून दाखव. तो म्हणे मी ABCDEFGHIJKLMN असं म्हणतोय. बरं ही काय प्रार्थना आहे का? म्हणे आई उ औ अम आहा. त्या मुलाने इतकं मार्मिक उत्तर दिलं, या शब्दांव्यतिरिक्त तर ही प्रार्थना तयार नाही झाली. घेई माझी सेवा भाव शुद्ध. शब्द जरी तोडके मोडके असले तरी ते शब्द परमेश्वराच्या हृदयाला भिडणारे आहेत. विठ्ठला विठ्ठला आस भय विठ्ठल 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 देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बर्वेकेशी राजा कळू आले. ठाव देई चित्ता राखे पायापाशी, ठाव देई चित्ता राखे पायापाशी, सकळ वृत्तेशे अखंडित. मग आता जे काही विकार आहेत त्यांचा माझा संबंध देवा आता तोडा. चौथ्या चरण असं बळ चिंता
रजकम क्रोध आज भय चिंता रजकम क्रोध आज भय चिंता रजकम क्रोध आज भय चिंता रजकम क्रोध आज भय चिंता आज भय चिंता रजकम क्रोध आज भय चिंता रजकम क्रोध आज भय चिंता रजकम क्रोध आज भय चिंता आज भय चिंता तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशी राजा कळवाले आस भय चिंता लाज काम क्रोध देवा यांचा माझा संबंध आता तोडा आस सर्व सुखाची आशा जन्म गेला नाही का भय भीती कशाची सर्वांना मरणाची नाही का आस भय चिंता चिंता शब्द आलेला आहे जिवंत माणसाला चिंता जाळते आणि मेलेल्या माणसाला चिता जाळते चिता चिंता समख्याता बिंदू मात्र विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता आस भय चिंता लज्जा लाज परमेश्वराचं नामचिंतन करत असताना अंग चोरून करता कामा नाही आता इथं सगळे तन मन धनाने व्यवस्थित वाजवताय मी दुसरीकडचं उदाहरण सांगतो नाही का कारण आपलं कीर्तन गावातलं अतिशय चांगलं आहे नाही का कीर्तन चांग कीर्तन चांग
करण्यासाठी कीर्तन हे उत्तम साधन. एक लक्षात घ्या, निश्चित साध्य आणि निश्चित साधन, मग तरीच हा जीव सुख पावे माझा. सुख हे कधीच साधन होऊ शकत नाही, आणि जर सुख साधन झालं तर ते सुख सुख राहत नाही. एकदा का नदी समुद्राला मिळाली तर ती कुठं बाजूला घर करून राहते का? नाही. तर ही लासलगावहून आलेली आहे ती का अथवा नदी आहे, स्वतंत्र राहते का? नाही. ते सुख रूप जे आहे, सुख जर आहे ते कधी कोणाचं साधन होऊ शकत नाही. म्हणून आस भय चिंता लज्जा काम क्रोध लाज बाळगायची नाही. परमेश्वराचं नामचिंतन करत. काम आणि क्रोध फार बलवान आहेत नाही का? त्या गोष्टी फार सांगायला आहेत. असं केलं नाही पाहिजे, हे असं वागलं पाहिजे नाही, नियमांचं पालन केलं पाहिजे. ह्या गोष्टी बोलायला फार सोप्या आहेत, पण त्याचं प्रत्यक्षात अनुकरण करणं फार अवघड आहे. वाचावदे परी करणे कठीण, वाचावदे परी करणे कठीण, वाचावदे परी करणे कठीण, वाचावदे परी करणे कठीण. इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा, इंद्रियाधीन झालो देवा. वाचावदे परी करणे कठीण, इंद्रियाधीन झालो देवा. म्हणून देवा आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वे केशी राजा कळो आले. पण आता परमेश्वरा माझ्या लक्षात आलं की हे 6 विकार आहे, याच्यापासूनही मला तू दूर केलेला आहे किंवा दूर झालेला आहे, पण त्याच्यापासून अजूनही मी त्याच्यामध्ये फार गुंतोय. कारण नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ एक रासावया. मात त्याच्यातून दूर जायचं असेल तर तुला मला संतांचा संग द्यावा लागेल. अभंगाचं 5 वचन. महकने ते जिया है महकने ते जिया है आता.
आता मला एकच मागणं आहे. मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संत संग देई. परमेश्वराकडं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी मागणं मागितलेलं आहे. मागणं काय मागावं? आपल्याला जर देव प्रसन्न झाला तर आपण काय मागू? साहजिकच आहे, आपण काय मागणार आहोत? सुख मागणार आहोत. एका व्यक्तीला देव प्रसन्न झाला, त्याला काय मागावं? खूप तपश्चर्या केली महाराज, आणि परमेश्वराने सांगितलं मी तुला 3 वर द्यायला तयार आहे. तू म्हणजे अरे देवा मला एकच वर दे. म्हणजे देहाचा विसर, त्याचं नाक थोडंसं आखूड होतं. म्हणे मी तुला 3 वर द्या, नाही म्हणे एकच दे. म्हणे बर काय? माझं नाक जे आखूड झालेले आहे ते थोडंसं लांब कर म्हणे. आता देव उदार आहे ना, तो थोडं देईल का? हा म्हणे तथास्तु. एक नाव कोटमगावच्या पुलाखाली आणि एक उगावच्या पुलाखाली. बरे अरे बास 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 बास. मग आता म्हणे अरे तू दुसरा वर देणार होता, पटकन दे. म्हणे काय? म्हणे आता कमी कर म्हणे. नाक कमी केला. आता जसा तो वाढवण्यात उदार आहे तसं कमी करण्यातही उदारच असेल. इतकं कमी केलं संजय महाराज, फक्त 2 शिदर शिल्लक राहिले. म्हणे आता ताई एक वर बाकी आहे म्हणे. म्हटलं होतं तुला 3 वर कामाला येतील. पण मग आता जसं होतं तसं करून दे. विठाल विठाल काय मागावं? तुकोबारायाने असं काही मागितलं का? देहाविषयीची काही तादात्म्य बुद्धी आहे त्यापासून वेगळं काहीतरी मागितलेलं आहे की मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संत संग दे. मला संतांचा सहवास पाहिजे. एक लक्षात, सर्वप्रथम महत्वाचा मुद्दा हा आहे की साधू कोणाला म्हणावं, नाही का? संत कोणाला म्हणायचं? नेहरू शर्ट घातली मी, माझं सांगतो, झाले बाबा. त्याची संत त्याची संत जानता है तभी खेले, जानता है तभी खेले, जानता है तभी खेले. संत तेरे बंदे गजरे गजरे तले गजरे तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, न जाणती काही टानाटोना, नामस्मरणा वाचोनी. नामस्मरणाशिवाय ज्याला काही सुचत नाही तेच खरे संत. नाहीतर किती संपत्ती असली तरी मला त्याच्यातून सुख मिळणार नाही. आगी लागो तया सुखा, 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 आगी लागो तया सुखा. जेने विठ्ठल मुखा, जेने विठ्ठल मुखा, लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा.
गया ही संपत्ती नको. आगी लागो तया सुखा जेने हरी नहे मुखा. बघ होत का असे विपत्ती पांडुरंग राहे चित्ती. मला विपत्ती जरी आली तरी माझ्या मुखात सतत परमेश्वराचं काय पाहिजे, नामचिंतन पाहिजे. दुःखाचे डोंगर आले तर दुःखाचे डोंगर दुःखाचे या दुःखापासून आत्यंतिक जर निवृत्ती पाहिजे असेल तर तुकोबराय म्हणतात का रे दास होती संसाराचा खर दुःखाचे डोंगर भोगावया. नाही का. म्हणून संपदो नैव संपदा विपदो नैव विपदा. विपद विस्मृतीर विष्णू संपन्न नारायण स्मृती. हे परमेश्वरा मला जेवढं जास्त, कुंती मातेने काय मागितलं, दुःखच मागितलं. नाही, जेवढं मला दुःख देता येईल तेवढं जास्तीत जास्त दुःख दे. आणि परमेश्वराचं नामचिंतन त्या निमित्ताने का होईना माझ्या मुखात येईल. कारण त्याने सगळे लाभ प्राप्त होता. अवघे लाभ होती एकाया चिंतने. नाही का. म्हणून त्यासाठी संतांचा सहवास पाहिजे, इतरांचा सहवास असता कामा नाही. त्यासाठीचा एक शेवटचा दृष्टांत सांगतो. पश्चिम बंगालमध्ये गौरांग महामुनी नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांचं सतत नामचिंतन चालायचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अशा प्रकारचं नामचिंतन सतत तेच करायचे. आणि तिथं 7-8 जणांचं टोळकं होतं. त्यांना परमेश्वराचं नामात तर काही रस नव्हताच, पण इतर नामचिंतन करत असताना त्यांच्यामध्ये कसं आड येतील असं आडराणे भरणे जग. नाही का. मग आता करायचं काय. त्याच्यातला एक जो आहे तो चांगला होता. त्याच्या कानावर ते नाम यायला लागला आणि तो त्या पश्चिम बंगालमधले जे काही गौरांग महामुनी होते त्यांच्या सानिध्यात गेला. आणि तो म्हटला की मला या नामाची फार गोडी लागलेली आहे, म्हणून आजपासून मी तुमच्या सानिध्यात येतो आणि परमेश्वराचं नामचिंतन करायला मला आवडेल. म्हणजे निश्चितच काय हरकत नाही. ते सुद्धा परमेश्वराचं नामचिंतन करू लागले. त्याच्यातल्या 7-8 जणांना ही बातमी कळाली. त्यांचा जो काही प्रमुख होता तो म्हणे अरे तो काय करू राहिला म्हणे तिकडं त्या टाळ्याला. त्यानं सुरुवात केली नाही, आता कीर्तन करायला लागलं म्हणतो नावखाची. मग आता ते आले आणि त्यांचं नाव जे त्यांच्या सानिध्यात आले त्यांचं नाव यवन हरिदास ठेवलं होतं. गौरांग महामुनींनी त्यांचं नाव काय ठेवलं, यवन हरिदास. कारण त्या काळात एक दुसरे हरिदास होते आणि ते त्यांच्या सानिध्यात आले. त्यांचं नामचिंतन चालू होतं अखंड, हरे राम 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 हरे हरे. आणि त्या 7-8 जणांना कळालं आणि त्यांनी सांगितलं म्हणे याला आपल्या टोळीत आणा. काय करावं लागेल. तो रोज सकाळी पहाटे 5ला उठून 5:30ला गंगेवर स्नानाला जातो. त्याला व्यवस्थित समजून सांगा, जाताना सोबत व्यताच्या काठ्या न्या. जर ऐकलं नाही तर तिथंच जोरदार प्रहार करा. 7-8 जण आले. यवन हरिदास चालले होते. रस्त्याने जात असताना ते आले. अरे तू कोण आणि हे घेतोस काय, तुला ते घेऊन काय मिळतंय, असं काय तुला त्याच्यात वाटतं, ते नामचिंतन करतोय तू, अरे सोडून दे, ये आमच्या ताब्यात, आमच्या टोळीत ये. तो म्हणे आता मला या नामाची इतकी गोडी लागलेली आहे की माझ्याच्यानं आता हे नाम सुटणार नाही.
म्हणे मग अरे हा असं ऐकत नाही ना, याच्यावर जोरदार प्रहार सुरू करा. त्या दुष्ट प्रवृत्तीचे लोक काय काय प्रयोग करतील काही सांगता येत नाही. जोरदार प्रहार त्यांच्यावर केला यावर हरिदासांवर. इतका प्रहार केला, इतका प्रहार केला, यवन हरिदास मूर्छित होऊन पडले. बोल आता तरी तू ते नाव घेणं सोडून देशील की नाही? तुम्ही मला मारून जरी टाकलं तरी मी ते नाम घेणं सोडणार नाही. माझी मजा झाले आगावर वाचा, माझी मजा झाली आगावर वाचा, माझी मजा झाली आगावर वाचा, माझी मजा झाली आगावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा लागत लागला असे. आता या नामाचा छंद लागलेला, इतका छंद लागलेला तुकोबाराय म्हणतात रामकृष्ण नाम मांडी पावळी, तेने होईल होळी पापा धुनी, ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नाश ब्रह्मरसा. लक्षात घ्या एवढी गोडी मला लागलेली आहे. मग एक म्हणे अरे याची कुठपर्यंत मारायची वाट पाहत, आता 9 वाजत आले. त्या फेकून याला नदीत 1 2 साडेमाडे 3 थोडं फास्ट वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे फेकून दिलं आणि यांनी सांगितलं त्यांच्या प्रमुखाला सांगितलं अहो आम्ही त्याला संपवला. म्हणे अरे कसला संपवला? ते काय त्याचं नामचिंतन चालू आहे. यवन हरिदास वाहत वाहत गेले. जागो राखे साया मार सके न कोई, बालन बाका कर सके जिसका सब जग वैरी होय. अख्खं जग जरी वैरी झालं तरी त्याच्या केसाला सुद्धा धक्का लावण्याची ताकद नाही आहे. एवढी ताकद त्या परमेश्वराच्या नामचिंतनात आहे. त्या यवन हरिदासांना फेकून दिलं. यवन हरिदास वाहत आले. एक कोळी सकाळपासून ते जाळं अडकवलेलं होतं, त्याचा उपासच गाडला आजच्या सारखा थोडा, आणि मासा काही सापडला नाही. आणि नंतर अडकले ते यवन हरिदास ओढले. त्याला वाटलं मोठा मासा सापडला का काय, आणि ओढलं आणि त्यांचे ते ओळखीचे होतं. पाहतो तर हे रे काय, हे तर यवन हरिदास. त्यांच्यावर उपचार सुरू केले आणि त्यांचं पुन्हा एकदा सुरू झालं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. होती म्हणजे हा असा बिघडत नाही ना, चला याला वेगळ्या मार्गाने बिघडू. तिला सांगितलं की हे हिरे घे मोती घे, पण जा तू त्याला भ्रष्ट कर. हिरे दिले मोती दिले, ती म्हणे माझ्याकडून हे पाप होणार नाही, म्हणे आणखी जास्त देतो. ती पण भावली त्याला आणि आली. यवन हरिदासाचं नामचिंतन चालू होतं. यवन हरिदासाचं नामचिंतन चालू असताना यवन हरिदासांनी बघितलं. म्हणे आज इकडं कसं काय वाट चुकली. म्हणे माझी एक इच्छा पूर्ण करा. म्हणे निश्चितच. म्हणे कोणती इच्छा? म्हणे माझी कामवासना पूर्ण करा. कामवासना. आता ते यवन हरिदास त्यांनी ओळखलं. ते म्हणे ठीक आहे 2च मिनिटं माझं परमेश्वराचं नामचिंतन होऊ दे. त्यांनी पुन्हा नामचिंतन सुरुवात करायला लागले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, असं नामचिंतन चालू होतं. तिची ऐकण्याची इच्छा होती का? नाही. ते कानात तिच्या शब्द पडत होते पण ऐकण्याची इच्छा नव्हती. आणि एक लक्षात घ्या, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाली, यांचं आवरायचं कधी? चला जाऊ आपण उद्या रात्री उशीर येऊ 10 वाजता. दुसरा दिवस उजाडला, 10 वाजले. काल तुम्ही मला कबूल केलं होतं. असंच 3-4 दिवस झालं, पण मी एकाच दिवसात सांगतो कारण वेळ कमी आहे ना. 4था दिवस हा दुसराच दिवस आहे असं समजा.
3 दिवस झाले मी तुमच्या जवळ येते, तुम्ही माझी काम वासना पूर्ण करत नाही. आणि एक म्हणे फक्त 5च मिनिटं मला परमेश्वराचं नामचिंतन करू दे. आणि एकदा शेवटचं त्यांनी नामचिंतन केलं. नामचिंतन केलं, हरे राम 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 हरे हरे असं नामचिंतन केल्यानंतर परमेश्वराने तिच्या हृदयाला असा धक्का दिला की हे वीरांगणे, आजपर्यंत तू जीवनात काय केलं ग? पापच केलं. आणि आजही या सत्पुरुषाच्या ठिकाणी तू पाप करायला आली. अगं जरा जीवनात विचार कर. तिचं मन परिवर्तन झालं. तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐशी नाश झाली. विठोबार ढेरी जरी वाढले नाहीत पण हारांनी ढेरी वाढवली बरं. तव साह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐशी नाश नाही. लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये देहाचा विसर पाडण्याची विनंती आणि मागणी या अभंगात केलेली आहे. म्हणून देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडे मज, तरीचा हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा कळू आले. शेवटी आपण बघितलं, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, मागणे ते एक हेची आहे आता, नाममुखी संत संग देई. संतांचा सहवास द्या. आणि मग ती एक विरांगना नावाची वेश्या संतांच्या सानिध्यात जाऊन काय बनली? साध्वी बनली. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आता परमेश्वरा मला वरपंग सेवा नको, जी काही सेवा करायची आहे ती भावशुद्ध करायची. अभंगाची
जग के जगराजा बजग के शब हे हो हे शब तुका म्हणे नको वरपंग देवा घेई माझी सेवा भावशुद्ध. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की माझी सेवा ही फक्त भावशुद्धपणे पाहिजे. भावशुद्धपणे जर आपण सेवा केली तर निश्चितच ती परमेश्वरापर्यंत पोहोचेल. एवढंही आपल्याला अभंगाच्या चिंतनातून लक्षात घ्यायचं आहे की देहाचा विसर जर पडला तर आपल्याला सर्व गोष्टी मिळतील आणि सर्व जे काही जीवनाचा अंतिम ध्येय आहे सुख ते प्राप्त होईल. या ठिकाणी अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराज बसलेले आहेत, अनेक रथी महारथी त्यांच्या समोर मला कीर्तन करण्याचा योग आला. काजव्याला प्रकाश दाखवायचा आहे, सूर्यासमोर पडणार नाही, पण माझ्या परीने मी प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम निवृत्ती राया निवृत्ती राया ताली वाजवा ताली वाजवा विठ्ठल जय